या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। तमाम केबल ऑपरेटर्स, केबल ग्राहक, कर्मचारी, हितचिंतक या सर्वांच्या प्रेमासह आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वासाच्या बळावर मेट्रोकास्ट कंपनीनं यशस्वी 19 वर्ष पूर्ण केली। या पार्श्वभूमीवर कंपनीच्या मुख्य कार्यालयामध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात आला। इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील यांचे वडील माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्पांजली अर्पण करून सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली। आप्पांच्या निधनाबद्दल कंपनीच्या वतीनं शोक प्रकट करत अगदी साधेपणानं मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीचा 19वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संतोष परबतराव, मेट्रोकास्टचे डायरेक्टर रवींद्र पाटील आणि जनक्रांती न्यूज चॅनलचे डायरेक्टर विनोद गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेट्रोकास्टचा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा झाला। मनोगत व्यक्त करताना व्हाईस प्रेसिडेंट संतोष परबतराव यांनी कंपनीच्या आजतागायतच्या वाटचालीची माहिती देत आगामी काळातील नवीन तंत्रज्ञान आणि भविष्यातील संकल्पनांचा वेध घेतला। व्हाईस प्रेसिडेंट संतोष परबतराव यांनी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। सगळी श्रेय आपल्या सोलापूरचे ऑपरेटर, एकनिष्ठ ऑपरेटर, स्टाफ हे आहे। ऑपरेटर असलं तर कंपनी असते, कंपनी असलं तर ऑपरेटर असतात। म्हणून मी सगळ्यांना मेट्रोकास्ट फॅमिली, नागेश छाबऱ्या, सुबोध छाबऱ्या आणि आमचे डिस्ट्रीब्युटर विनोद गायकवाड, रवींद्र पाटील, राजेश पाटील तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की आम्हाला जेवढ्या वर्षी साथ दिला याच्या पुढे पण असणार असं आम्ही अपेक्षा करतो आणि ठामपणाने सांगतो सगळे आमच्या बरोबर असणार म्हणून। का म्हणजे परिवार सारखं आम्ही परत आलेले आहे। परिवार सारखं कष्ट आणि सुखामध्ये दोन्ही याच्यामध्ये सगळे एकमेकांचा समजावून हे धंदा पुढे घेऊन गेलेला आहे। हे धंदा असं पुढे सगळे ऑपरेटर बरोबर असलं आणि 5-6 वर्ष ही धंदा टिकू शकते। म्हणून फेब्रुवारी एंड पर्यंत एक आज घोषणा करतो, फेब्रुवारी एंड पर्यंत आमचे IPTV चालू होणार। आता 100 चॅनल FDA टेस्टिंगला यायला लागले। टेस्टिंग झाल्यानंतर ते चॅनलची ऍप होणार। मग अँड्रॉइड टीव्ही कुणाचे असला तर ऍप डाउनलोड केलं तर त्याच्या घरात आपलं नेट असला तर तुम्हाला ऍप मधून तिथं रिचार्ज पण होईल, सगळं होऊन जाईल। ही कॉम्बिनेशन एअरटेल आणि जिओ साठी करत आहोत। आता आम्ही गॉस्पेलला कंपनीला दिलेले आहे। आता टेस्टिंग चालू आहे बेंगळूरमध्ये। अनदर 15 डेज मध्ये तुम्हाला 100 चॅनल इथं टेस्टिंगला देतो तुम्हाला। ते झाल्यानंतर मग ते चॅनलचे तुमचे जे पण ऍप होणार त्याच्यामुळे पुढची बिझनेस सगळे ऑपरेटर तुमचे एरिया नेट वगैरे करून सक्षम राहावं। त्यामध्ये हे धंदा पुढे इंटरनेट आणि केबल मुळे झाला। नुसतं केबल राहायची लय अवघड आहे, सगळ्यांना माहित आहे। त्यांनी सगळे सक्षम राहा आणि अनदर 2 मंथ्स मध्ये ही व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस हे बोलून आज इथं आला। सगळे बोलल्यानंतर जे कंपनीची 19 इयर्स कंप्लीट झालेले आहे। आज मला त्यांना होतं त्यांच्या बहिणीचं मुलगीचं लग्न आहे म्हणून त्यांनी आले नाही, म्हणून आम्हाला सादर कर म्हटलं की बाबा म्हणून सगळे मिळून आजच्या दिवस आणि दुधाचे जे आहे ते आज राजेश अण्णांची वडील वाढलेले आहे त्यांची शोक सभा पण म्हणून ठेवलं होतं। दोन्ही याच्यामध्ये सगळे केक कापून मग आपलं हे करूया। सगळ्यांना धन्यवाद। पाटील कुटुंबियांच्या दुःखात कंपनी सहभागी आहे अशा शब्दामध्ये श्रद्धांजली वाहिली। दरम्यान जनक्रांती चॅनलचे संचालक विनोद गायकवाड, द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार आणि डायरेक्टर उमाकांत चौंडे यांनी मेट्रोकास्ट कंपनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तमाम केबल ऑपरेटर्स, कंपनीचा स्टाफ, हितचिंतकांनी भावी वाटचालीस सदिच्छा प्रकट केल्या। पूर्वीचं BRDS हे सर्व परिचित नाव कालांतरानं हे नाव मेट्रोकास्ट नेटवर्क मध्ये रूपांतरित झालं। आज या नेटवर्कनं सर्वांच्या सहकार्याच्या बळावर
केबल ऑपरेटर्सच्या विश्वासासह प्रेमाच्या भांडवलावर यशस्वी घोडदौड केली आहे. सर्वांचं प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान स्वर्गीय निशा छाबरिया यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामधून मेट्रोकास्टनं उत्तुंग भरारी घेतली आहे. कंपनीचे सर्वेसर्वा नागेश छाबरिया यांच्या कुशल, कल्पक आणि नियोजनबद्ध कार्यप्रणालीनं मेट्रोकास्ट कंपनीचं वटवृक्षात रूपांतर झालं. भविष्य काळात नव्या तंत्राचा वापर करून मेट्रोकास्ट कंपनी उच्चतम दर्जाचं प्रक्षेपण आणि अधिकाधिक चॅनलची उपलब्धता करून देणार आहे. नव्या पिढीतील सुमुख नागेश छाबरिया यांनी बिग व्हेंचर्सच्या माध्यमातून आपली कौशल्यता आणि कार्यकर्तृत्वाची सक्षम झलक सप्रमाण सिद्ध केली आहे. दरम्यान तमाम केबल ऑपरेटर्सनी व्हाईस प्रेसिडेंट संतोष परबतराव, डायरेक्टर रवींद्र पाटील यांना कंपनीच्या वर्धापन दिनाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमाकांत चौंडे यांनी केलं. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.